नागपुर के कड़मना इलाके में मामूली कहासुनी ने खूनी रूप ले लिया। ईंट भरने की बात को लेकर दो मजदूरों के बीच विवाद इतना बढ़ गया कि गुस्से में एक मजदूर ने अपने साथी के सिर पर फावड़े से ताबड़तोड़ वार कर दिए। गंभीर रूप से घायल मजदूर को अस्पताल में भर्ती कराया गया, लेकिन इलाज के दौरान उसकी मौत हो गई। घटना के बाद इलाके में सनसनी फैल गई। सूचना मिलते ही पुलिस मौके पर पहुंची और आरोपी साथी मजदूर को गिरफ्तार कर लिया। पुलिस मामले की जांच में जुट चुकी है। यह घटना एक बार फिर बताती है कि चंद मिनटों का गुस्सा कैसे एक हंसते खेलते परिवार की खुशियां हमेशा के लिए छीन लेता है। मृतक सुनील सतनामी आणि त्याच्या सोबत काम करणारा हिमांशू सोनटक्के हे दोघेही इटाभट्टीवर वाहनातून इटाभट्टी वाहतूक करण्याचे काम विटा वाहतूक करण्याचे काम करतात। जो आरोपी आहे हिमांशू उर्फ गुड्डू गुरुदेव सोनटक्के हा बिनाकी येथे राहणार आहे, यशोधरानगर। हा ड्रायव्हरचं काम करतो आणि त्याच्या वाहनात विटा भरण्याचं काम हा मृतक सुनील किशोर सतनामी करतो। काल दिनांक रोजी त्यांनी सकाळी 2 ट्रिप मारले आणि तिसऱ्या ट्रिपच्या वेळी विटा गाडीत भरण्याच्यावरून त्यांच्यात वाद झाला। त्यावेळी मृतक सुनील याने आरोपीला शिवीगाळ केली आणि आरोपीला त्याचा राग येऊन आरोपीने गाडीत जे ठेवलेलं फावडं होतं त्या फावड्याने त्याच्या मानेवर 2-3दा मारले आणि त्यात तो गंभीर जखमी झाला। तर तात्काळ आम्ही कॉल झाल्यानंतर तात्काळ आमचे बीट मार्शल आणि लोकांच्या मदतीने त्याला मेवा हॉस्पिटलमध्ये भरती केले। त्याच्या पत्नीच्या रिपोर्टवरून आम्ही गुन्हा दाखल केला आणि आज रात्री दरम्यान त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। त्यामुळे नमूद गुन्ह्यात 103 सुद्धा वाढ करण्यात आलेली आहे। आरोपी हिमांशू गुरुदेव सोनटक्के याच्यावर रेकॉर्ड नाही आहे। ते एक सडन झालेली घटना आहे। आमची DB पथकाला जशी माहिती मिळताच श्री रामलोड साहेब PSI श्री रामलोड आणि त्यांच्या पथकाने आरोपीचा तात्काळ शोध घेऊन त्याला बिनाकी परिसरात ताब्यात घेतले।